Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. So we all students completed our first task, that is JMFC preliminary examination. Then what next? ओके सो यासाठी आपल्याला आता व्हॉट नेक्स्ट आणि काय करावं काय नाही काय करू नये, व्हॉट टू डू और व्हॉट नॉट टू, ह्या सगळ्या गोष्टीचं आता मी इथे आज तुमच्यासाठी डिस्कशन घेऊन आलेले आहे. स्पेसिफिकली थोडंसं मला लेट झालेलं आहे हा व्हिडिओ घेऊन यायला तुमच्या समोर, बट आता स्टुडंट्सचे जे काही फोन कॉल्स आहेत की मॅम प्लीज आता पुढे काय करायचं, आम्हाला एवढा स्कोर आहे तेवढा स्कोर आहे प्लीज सांगा. येस, मी इमिडिएटली आफ्टर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुमच्याशी आन्सर की डिस्कस केली होती, पण त्यातनंही आपल्याला MPSCचे जे आन्सर आहे त्यामध्ये 3-4 आन्सरचा फरक थोडा पडलाच होता. पण तरीही काही हरकत नाही. ज्यांनाही 55पर्यंत स्कोर आहे, 53च्या पुढे म्हणजेच 55 to 57च्या दरम्यान आहे, 55 जरी असेल तरी त्यांनी प्रिलिमिनरी झाल्यानंतर आता मेन्स एक्झामिनेशनची तयारी सुरू करावी. बट फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द बोथ एक्झामिनेशन, दॅट इज द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023 जी की 18 नोव्हेंबरला होणार आहे आणि आत्ता सध्याची जी प्रिलिमिनरी झालेली आहे. मग ज्यांनाही 55पर्यंत इथे स्कोर आहे त्यांनी आता या दोन्हीही एक्झामिनेशनला मॅनेज कसं करायचं. डेफिनेटली आता इथे सध्या STSC, पीपल रिप्रेझेंटेशन्स किंवा जजमेंट रायटिंग किंवा एसे रायटिंग या थोडंसं पोर्शनला जरी बाजूला ठेवलं किंवा तुमचा स्कोर खूपच चांगला असेल, तुम्हाला ती मेन्स प्रिलिम्स नेक्स्ट देण्याची गरज वाटत नसेल, तरीही सुद्धा बाकीचा जो सिलेबस दोन्हीही याला सेम आहे त्याला मेन्स वाईज आता सध्या 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही स्टडी करू शकता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स की हाऊ टू मॅनेज बोथ द एक्झामिनेशन सायमल्टेनियसली. ओके, सो यामध्ये मी हे एक सजेशन्स तुम्हाला देऊ शकते ज्यांचाही खूप कमी स्कोर आहे, पण तरीही मी 55पर्यंत खूप, कारण जागा खूप जास्त 114 जागा आहे आणि त्यामध्ये पेपर जस्ट थोडा खूप अवघडही पेपर नव्हता, एकदम प्रॉपर पेपर होता आणि त्यामध्ये जर तुम्हाला इथपर्यंत पडत असेल 55पर्यंत तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट येणार आहे. ही एक गोष्ट झाली. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच्या बॅचेस आपल्या सुरू झाल्या, तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता, जी की मी प्रोसेस तुम्हाला सांगितली आहे. 2 दिवसापासून प्रोसेस सांगते की ज्युडिशियल विंग्स जे आहे की प्रॉपरली प्ले स्टोअरवर टाईप करा. गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्ही ज्युडिशियल विंग्स टाईप करा. ज्युडिशियल विंग्समध्ये जा, खाली माय कोर्सेस म्हणून तिथे स्टोअर येतं, त्या स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथे बाय कोर्स करा. अगदी मिनिमल फीजमध्ये, त्या दिवशीही मी सांगितलं तुम्हाला, मिनिमल फीजमध्ये तुम्हाला हे सगळे कोर्सेस अवेलेबल मिळत आहेत, जे की JMFC प्रिलिमिनरी एक्झाम्स 18 मार्चला आहे. मग मॅम आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याशी जे फोनवर डिस्कस करत आहात, सतत मेसेज करत आहात, सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की कधी कधी काय होतं की कमेंट्स आणि मेसेजेसचे इतके रिप्लाय नाही होऊ शकत, त्यामुळे मला इथे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यावं लागतं, व्हिडिओज अपलोड करावं लागते. कारण काय होतं की हे सगळे व्हिडिओज तुम्ही बघता आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होते. तर आपण फर्स्ट क्युरीपासून तुमच्या घेऊया की 18 नोव्हेंबरला जो तुम्ही पेपर देणार आहात आणि ज्यांचे फॉर्म भरले आणि ज्यांनी फॉर्म भरले नाही आहे, ज्यांचे सबमिट होत नाही आहे, त्यांनी एक काम करायचं आहे. तुमचं MPSCचं प्रोफाईल ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये 4 की 5 नंबरवर तुमचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया हा कॉलम येतो. त्या कॉलममध्ये जायचं आहे. जिथे तुमचा नेचर ऑफ जॉब लिहिलेला आहे तिथे तुम्हाला त्या ॲरोवर टिक करायचं आहे आणि ॲरोवर टिक करून तुम्हाला तिथे काय करायचं आहे, ॲडव्होकेट इन द सबऑर्डिनेट कोर्ट लिहायचं आहे. तिथे ॲडव्होकेट किंवा प्रोफेशनल असं जर तुम्ही टाकलं असेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. तुम्हाला तिथे काय करायचं आहे, ॲडव्होकेट इन सबऑर्डिनेट कोर्टला क्लिक करायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला रेग्युलरमध्ये कोर्स रेग्युलर टाकायचं आहे, टेम्पररी किंवा काय वॉटेवर जे काही तुम्ही लिहिलं असेल आधी ते तुम्हाला कॅन्सल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे परत इथे इन्स्टिट्यूशन म्हटलं आहे तिथे इन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे की सबऑर्डिनेट कोर्ट किंवा सेशन कोर्ट जे काही तुमचं ऑप्शन येत आहे तिथे ते तुम्हाला टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट अँड सेशन सबऑर्डिनेट कोर्टच टाकायचं आहे. त्यानंतर अजून एका ठिकाणी तुम्हाला तिथे सबऑर्डिनेट कोर्ट टाकायचं आहे, जिथेही ॲडव्होकेट प्रोफेशनल असे शॉर्ट शब्द लिहिलेले आहेत ते तुम्हाला अजिबातच टाकायचे नाही आहे. ॲडव्होकेट प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट ऑप्शनच येतं आहे तिथे की ॲडव्होकेट इन सबऑर्डिनेट कोर्ट. आत्ताच थोड्या वेळापूर्वी एका मुलीचा फॉर्म सबमिट झाला आहे, जिने की डायरेक्टली ते लिहिल्यानंतर चेंज केल्यानंतर आणि तुम्हाला डायरेक्टली परत वरती जायचं नाही आहे. परत त्या बॉक्समध्ये ते येतं की तुमचं आले का प्रॉपरली तिथे सगळ्या गोष्टी, रेग्युलर प्रोफेशनल वर्क वगैरे सगळं ते कॅन्सल करून आणि मग नंतर अपडेट खाली एक तुम्हाला याच्यामध्ये बॉक्समध्ये येतं
निळ्या बॉक्समध्ये त्या अपडेटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग अपडेट झाल्यानंतर जो वरचा बॉक्स आहे त्यामध्ये चेंजेस होतात. जिथे ऑलरेडी ॲडव्होकेट होतं तिथे आता तुमचं ॲडव्होकेट इन सबऑर्डिनेट कोर्ट येणार आहे. इन्स्टिट्यूशन आहे तर तुम्ही इथे इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट जे काही आहे ते हे लिहायचं आहे किंवा सबऑर्डिनेट कोर्ट लिहायचं आहे. आणि खाली तुमचं जर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे का तर तिथे नो लिहायचं आहे. तुम्ही MPSC थ्रू अपॉइंटेड आहे का तर नो लिहायचं आहे. जर असेल तर तुम्ही तसं लिहू शकता. अशा प्रकारचा जो एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे तो ॲज पर MPSC रिक्वायरमेंट जी की MPSCने आपल्या नोटिफिकेशनमध्येच दिलं आहे की आता थोडे चेंजेस करण्यात आलेले आहे. आय थिंक 3.9 वर 9.3चा क्लॉज जो आहे नोटिफिकेशनमधला तो आपल्याला पर्टिक्युलरली वाचायचा होता आणि नंतर फॉर्म भरायचा होता. बट आपण त्याला आधीच फॉर्म भरणं सुरू केले आणि आपले फॉर्म सबमिट होत नाही आहे. MPSCकडनं कुठल्याही प्रकारचा साईट इश्यू नाही आहे. तुमचे फॉर्म तुम्ही प्रॉपरली चेक करा. साईट प्रॉपरली तुमचे जे काही डिटेल्स तुम्ही दिलेले आहे ते प्रॉपरली चेक करा. जर तुम्ही प्रॅक्टिशनर आहात तर हा एक्सपिरियन्स क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया तुम्हाला प्रॉपरली द्यायचा आहे तरच तुमचा फॉर्म सबमिट होईल. अजून 4-5 दिवस तुम्हाला सबमिशनसाठी आहे. सो प्रॉपरली फॉर्म भरा. मी आता इथे हा एक क्युरी तुमची दूर करते ही, ठीक आहे. कारण सतत फोन मी उचलूही शकत नाही. मग सगळ्यांना वाटतं की अरे आम्हाला रिप्लाय नाही दिल्या वाटेवर. सो प्लीज तुम्ही हे एक चांगल्या प्रकारे ऐकून घ्या आणि चांगल्या प्रकारे तिथे फिलअप फॉर्म करा. सो ही एक तुमची आता फॉर्म भरण्याची क्युरी दूर झालेली आहे. दॅट द सेकंड थिंग इज की आता ज्यांनाही 55 मार्क आहे त्यांनी इथे पुढे जायचं का तर डेफिनेटली जा. जरी तुम्हाला वाटत असेल की काय जजमेंट रायटिंग करावं का तर त्यांना हे बघा ज्यांना 60 मार्क आहेत ना 57 त्यांनी तर डेफिनेटली तयार करायचीच आहे. पण ज्यांना 55पर्यंत जरी मार्क असेल 53-55च्या दरम्यानमध्ये तर त्यांनीही तयारी करा. मग तुम्हाला मी एक ऑप्शन देते की ठीक आहे आता एसे रायटिंग डायरेक्टली जजमेंट किंवा SC ST वगैरे ॲक्ट वाचू नका. तुम्ही जे प्रिलिम्सला येणार आहे 18 नोव्हेंबरला तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता. बट आता याला कसं कंटिन्यू करायचं मॅडम तर सगळ्यात महत्त्वाची थिंग आहे तर तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आत्ता जो तुम्ही 9 सप्टेंबरचा प्रिलिम्सचा पेपर बघितला तर मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पहिलं वाक्य नेहमी असतं की तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर भर देणं अत्यंत गरजेचं आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर भर देणं म्हणजे काय करणं. बेअर ॲक्ट लँग्वेज तर तुम्हाला वाचायचीच आहे पण जो काही तुमचे मेंटॉर्स आहेत जे काही शिक्षक आहेत किंवा त्याचं प्रॅक्टिकली नॉलेज तुम्हाला कसं गेन करता येईल ते तुम्हाला करायचं आहे. लाईक आता ड्रेस जुडिकेटा म्हणजे काय. लाईक तुम्हाला एखादा क्वेश्चन आला शॉर्ट नोटमध्ये डिस्क्राईब द ऑर एक्सप्लेन द आयडेंटिफिकेशन परेड. मग व्हॉट इज द आयडेंटिफिकेशन परेड हा प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती आहे का. मग नाही. मग आपण फक्त पुस्तकात वाचतोय आणि 4 शब्द लिहून येतोय तर आता तसं जमत नाही. कॉम्पिटिशन लेवल वाढलेली आहे इवन फॉर द प्रिलिम्स अँड ऑल्सो फॉर द मेन्स एक्झामिनेशन. सो इथे जर लाईक आयडेंटिफिकेशन परेड जर घेतला तुम्ही तर सेक्शन CRPCचा तुम्हाला आठवला पाहिजे. मग सेक्शन 9 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट तुम्हाला आठवला पाहिजे. मग त्याच्या कमेंट्स काय ते पर्टिक्युलरली कुठल्या केस लॉमध्ये एखाद्या पर्टिक्युलर डिस्क्राईब्स केलेलं आहे का. ते मॅजिस्ट्रेट समोर जर आयडेंटिफिकेशन परेड घेण्यात आला तर त्याचा इफेक्ट काय आहे त्याचं वेटेज काय आहे. पोलिसांसमोर घेतलं तर ती इन्फॉर्मेशन आहे की कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे की एव्हिडन्सेस आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली तिथे लिहाव्या लागणार आहे. ठीक आहे. मग आयडेंटिफिकेशन परेड एक्झॅक्टली कसा कंडक्ट केला जातो हे प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती आहे का. लाईक डिग्री घेतली तर डिग्री फॉलोज द जजमेंट अँड ऑल दॅट आपल्याला इतकंच माहिती आहे. ऑर्डर माहिती आहे. व्हॉट इज द कंटेंट ऑफ डिग्री अँड व्हॉट इज नॉट. बट मेन प्रॉफिटची डिग्री काय आहे त्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये डिग्री काय असते स्पेसिफिकमध्ये काय आहे स्पेसिफिकमध्ये आहे का 2 डिग्री नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं डिस्क्राईब करता आलं पाहिजे. आता जरी तुम्हाला आज प्रिलिम्स आलेली आहे तुमच्या हातात रिझल्ट आहे. मी जसं सांगितलं की 55वाल्यांनी बेसिकली तयारी करावी तर त्यांनी याच तयारीने जायचं की एक पोर्शन उचलला रेस जुडिकेटा उचलला डिग्री उचलली आयडेंटिफिकेशन परेड उचलला आणि याचं डिस्क्रिप्शन वाईज तुम्ही स्वतःच्याही नोट्स तयार करू शकता. कोणाच्या नोट्सची गरज पण पडणार नाही जर तुमच्या प्रिलिम्सपर्यंत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल कन्सेप्ट क्लिअर असेल तर. मी अगेन अँड अगेन आय टोल्ड यू दॅट की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर नाही आहे कसे बसे तरी प्रिलिम्समध्ये गेलात. येस तुम्हाला खूप MCQची तयारी तुमचं खूप जोरात होती. तुमचं लॉकडाऊनमध्ये झालेलं होतं वगैरे वगैरे LLB आणि तुम्हाला खूप प्रॅक्टिस आहे आणि तुम्ही प्रिलिम्समध्ये कधी नापास होत नाही. पण मग मेन्सचं काय. मेन्समध्ये तसं व्हायला नको. मग मेन्समध्ये अवघड प्रश्न आला आणि साधेसुधे प्रश्न आलेले नाही अवघड पेपर आले दोन्ही पण सिव्हिल प्लस क्रिमिनल आणि देन मग तुम्हाला असा काहीतरी एक प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारला तर त्याबद्दल तुम्हाला नॉलेजच नाही. मग तुम्ही वाचला जरी नाही बट त्याबद्दल तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही लिहून येऊ शकता. गॅरंटी नाही आहे की पेपर कसं आहे. हां क्रिमिनलचा सोसो पेपर असतो थोडा नेहमी क्रिमिनलचा कोणीही जाऊन अटेम्प्ट करू शकतो. बट सिव्हिलमध्ये थोडंसं CPC स्पेसिफिकचे अवघड प्रश्न येण्याची शक्यता असते.
ठीक आहे की नाही. मग यामध्ये प्रॅक्टिकली जाणंसुद्धा महत्त्वाचं आहे. माझ्या क्लासमध्ये मी कधीही तुम्हाला एखादा पोर्शन घेतला तो थेरेटिकली शिकवतच नाही, कारण लॉ हा थेरेटिकली शिकण्याचा विषयच नाही आहे. थेरेटिकली शिकून त्याला प्रॅक्टिकली कसं इन्फोर्समेंटमध्ये आणता येईल तो हा विषय आहे. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगते की पहिले कन्सेप्ट क्लिअर करा, मग ॲज अन ॲडव्होकेट जरी तुम्ही नाही आहात तरी एखाद्या ॲडव्होकेटकडनं किंवा आमच्यासारख्यांकडनं तुम्ही शिकून घेऊ शकता की यस आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली. ओके, हा जो पोर्शन आहे, हा जो प्रोव्हिजन आहे, हा कोर्टात कशा प्रकारे यूज केला जातो, हा तुम्हाला प्रश्न इंटरव्ह्यूला विचारण्यात येणार, कारण तुमची 3-4 वर्षाची प्रॅक्टिस प्रोफाईलवर दिसते आहे पण तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाही आहे. मग प्रॅक्टिकली जाणंसुद्धा अत्यंत गरजेचं असतं. ठीक आहे की नाही. हा झाला एक मेन्स एक्झामिनेशनचा मुद्दा. त्यामध्ये आता मेन्स एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी ठेवायची आहे, हाऊ टू स्टार्ट द प्रिपरेशन फॉर मेन्स एक्झामिनेशन. ओके, सो आता ज्यांनाही स्कोअर चांगला आहे, 55पर्यंत स्कोअर आहे, त्यांनी मेन्सची तयारी करायला हरकत नाही. लाईक तुम्ही CPC हा सब्जेक्ट घेतला, CPC या सब्जेक्टमधून तुम्ही डिग्री हा शब्द घेतला, प्रोव्हिजन घेतला आणि त्यावर तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे तुमची, आर्ट एक्सप्लेनेशन आहे, येस रेज ज्युडिकेटा म्हणजे काय, पर्टिक्युलरली कशा प्रकारच्या मॅटरमध्ये हा केला जातो, यामध्ये रेज ज्युडिकेटा तिकडे फाईल आहे, सो तिकडे फाईल आहे, हे कसं माहिती होतं पार्टीजला, ह्या सगळ्या गोष्टी लाईक सेम लिटिगेशन म्हणजे काय, एक्सेप्शन काही आहे का, यस देअर इज एन एक्सेप्शन्स, व्हॉट इज द एक्सेप्शन फॉर द रेज ज्युडिकेटा, दॅट इज फॉरेन कोर्ट. ह्या सगळ्या गोष्टी मग क्रिमिनलमध्ये कुठे अप्लाय केला जातो, सिव्हिलमध्ये अजून कुठल्या प्रोव्हिजनमध्ये रेज ज्युडिकेटा अप्लाय केला जातो किंवा केला जात नाही, ह्या सगळे प्रोव्हिजन्स तुम्हाला माहिती व्हायला हवे, तेही प्रॅक्टिकली डेफिनेटली. सो ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मेन्समध्ये चांगला स्कोअर करू शकता. आणि आता इथे थोडीशीही रिस्क घ्यायची नाही आहे. याचं कारण काय, प्रिलिम्स ठीक आहे बाबा, 55वर निघालं काय किंवा 90वर निघालं काय मॅटर करत नाही, कारण सगळे पासच होणार आहे, कोणीही नापास नाही. बट मेन्सचं तसं नाही आहे. मेन्समध्ये 45 मार्कवाला पास होऊ शकतो, 50 मार्कवाला पास होऊ शकतो, पण मेरिटमध्ये तोच येईल ज्याचा मेन्सचा स्कोअर आहे. मग इथे स्कोअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग यामध्ये कुठलीही उणीव ठेवायची नाही आहे किंवा कुठलीही रिस्क घ्यायची नाही की यस ओव्हर कॉन्फिडन्स मी आता करूच शकतो, मला तर प्रिलिम्समध्ये 80 मार्क होते, 90 मार्क्स होते, पण प्रिलिम्स आणि मेन्स एक्झामिनेशनचा थोडाही संबंध नाही आहेत, बिलकुलच नाही आहे. तुमची रायटिंग प्रॅक्टिस कशी आहे, थोडाफार लाईक तुमच्या अक्षरांचाही फरक पडतोच, खूपच खराब अक्षर असेल तर तेही काउंटेबल नाहीच आहे ॲक्च्युली. ठीक आहे की नाही. थोडाफार चेक करणार वाल्याला वाटत असले अरे काय मला काही कळतच नाही आहे, प्रॉपरली लिहिणे, स्पेलिंग इज मिस्टेक, आन्सरची तुम्ही सुरुवात कशी करत आहात, मेन बॉडी आन्सरची तुम्ही कशी सजवत आहात, शेवटी ॲट दी एंड तुम्ही आन्सरचा एंड कसा करतात, सेक्शन प्रॉपर आहेत का, नाहीतर कुठलाही सेक्शन घेतला आणि उचलून टाकून दिला, जमणार नाही. स्पेसिफिकचा प्रश्न आला, CPC म्हणून लिहित आहात, जजमेंट आहे CPCचं स्पेसिफिकचं लिहितात, मागच्या वेळी 2 वर्षापूर्वी रेंट कंट्रोलचं जनरल जजमेंट आलं, सगळ्यांनी लिहिलं CPCमध्ये, तसं जमत नाही. 457चा तुम्हाला जजमेंट येतो, तुम्ही लिहिता 380, असं जमत नाही. मग तुमचे इथे मार्क्स कटणार, अर्धे इश्यू फ्रेम करायलाच विसरून जात आहात. ठीक आहे, हे तर आपण जजमेंटच्या व्हिडिओमध्ये आणि जजमेंट बॅचमध्ये डिस्कशन करणारच आहोत डेफिनेटली. बट इथे आता आन्सर रायटिंग ज्याला कला जमली तो इथे चांगल्या प्रकारे मार्क्स घेऊ शकतो आणि स्कोअर करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण 114च्या नंतर तुमचा जर नंबर 115 असेल तर काही फायदाच नाही. प्री पास व्हा, मेन्स पास व्हा, इंटरव्ह्यू पास व्हा, काहीही फायदा नाही जर तुमचा नंबर 115 असेल तर. आमच्यासोबत ह्या गोष्टी घडलेल्या आहे ऑलरेडी डेफिनेटली. ओके, सो अशा प्रकारे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे, ज्या काहीही आपल्याला चांगल्या प्रकारे गायडन्स मिळत नाही आहे किंवा लॅक ऑफ गायडन्स किंवा कोणी सपोर्ट करत नाही आहे किंवा आपल्याकडे कोणी सांगायला नाही आहे, तर डेफिनेटली ज्यांना समजतं, ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडनं ऐकून घ्या. कारण प्रिलिम्स आपण 2-2, 1-1 वर्ष वाट बघतोय, आपल्या एज क्रायटेरिया फार आहे ज्युडिशियरीमध्ये, ओपन कॅटेगरी ऑल दॅट सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या फेजेसमधनं जाऊन आपण प्रिलिम पास होते. नंतर मेन्सला जर थोडीशीही आपण चूक केली तर आपला इंटरव्ह्यूचा रिझल्ट येत नाही. इंटरव्ह्यूमध्ये 20ही भेटले तरी सफिशियंट आहे, तुम्ही पास होऊन जाल. कारण तुम्हाला जास्तीत जास्त किती देणार आहे इंटरव्ह्यूमध्ये, 25, 26, 30पर्यंत, आता तर देत पण नाही जास्त JMFCला. त्यामुळे तुम्हाला मेन्समध्ये स्कोअर करायचं. सगळ्यात आधी सुरुवात कशी करायची, बेअर लँग्वेज पाठ करायची. बेअर लँग्वेज पाठ करून त्या आन्सरला वाढवता कसं येतं बघायचं आहे. भरपूर लोक सांगतात लिमिटेड लिहा, लिमिटेड लिहिल्यानंतर लिमिटेडच मार्क्स मिळतील, एक्स्ट्रा इररिलेव्हंट लिहिल्यानंतर मार्क्स मिळणारच नाही, ते फुली करून तुमच्याच्यावर चालले जातील बाहेर, ते चेक करणार नाही. मग इररिलेव्हंट लिहायचं नाही आहे, अति लिमिटेड लिहायचं नाही, जेवढं सफिशियंट आहे तेवढं लिहायचं आहे. मग सफिशियंट आन्सर म्हणजे काय,
तर सफिशियंट आन्सर म्हणजे एक प्रोव्हिजन घेतला, त्याची डेफिनेशन काय, ते प्रोव्हिजन कुठे डिस्क्राईब केला आहे, त्याचा कायद्यामध्ये उपयोग काय, त्याचा प्रॅक्टिकली काय यूज करतो, त्याचा एक्झॅक्टली पर्पज काय आणि त्याच्यापासून आपल्याला एक्झॅक्टली फायदा काय, त्याचे पूर्ण प्रोव्हिजन जर क्लिअर झाले असेल, दॅट इज कॉल्ड अ सफिशियंट आन्सर अँड प्रॉपर आन्सर. मग उगीच दुसरे काही एक्स्ट्रा लिहित बसलात ना तर त्याला इरिलेव्हंट म्हणतात, त्यालाही मार्क्स देत नाही, कारण त्याचा फायदा नाही, तुमचा वेळ तुम्ही वाया घालवत आहात. बरोबर आहे. आणि खूपच लिमिटेड, बेअर ॲक्टमध्ये सांगितली थेफ्टची डेफिनेशन 4-5 सेक्शन सांगितले, तेवढं लिहिलं मॅडम मी आणि लिहून आलो. मग तेवढं तर सगळ्यांनीच लिहिलं, तुम्ही काय वेगळं केलं, काहीच नाही, सगळे पाठ करून जात आहे. लगेच फ्रेशरचा तर बेअर ॲक्टची लँग्वेजच पाठ असते. आता मी असं तुम्हाला म्हणणारच नाही की फ्रेशरला 2-2, 3-3 वेळा इंटरव्ह्यू झाल्यांना कॉम्पीट करायचं नाही. जे ऑलरेडी प्रॅक्टिशनर आहे, ज्यांनी 2-2, 3-3 वेळा इंटरव्ह्यू दिला, त्यांना फ्रेशरशी कॉम्पीट करायचं आहे. त्यांचं कॉम्पिटिशन फ्रेशरशी आहे, कारण सिच्युएशन बदलली आहे. का? कारण फ्रेशरला प्रॅक्टिस रिक्वायर्ड नाही आहे, तुम्हाला प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे, तुम्हाला कोर्टात जावं लागतं. बरोबर आहे की नाही. कोणी आता भरपूर लोक आहेत की 2-3 वेळा अटेम्प्ट नाही दिली म्हणून कुठला तरी छोटा मोठा जॉब ते पकडतात. मग यामुळे काय होतं की तुमचा वेळ तिकडे जातो. मग तुम्हाला तुमचं कॉम्पिटिशन आहे त्यांच्याशी. ते काय करतात, दिवसभर पुस्तक घेतात, बेअर ॲक्ट पूर्ण लँग्वेज पाठ करतात, इंटरनेटवरून नोट्स काढा, आणि कॉम्पिटिशन लेवल खूप वाढलं आहे. आणि ही जी जनरेशन आहे खूप स्मार्ट आहे, ते त्यांच्या नोट्स मेकिंग करतात, ते पूर्ण त्यांचा टाईम त्याच्यामध्ये युटिलाइज करतात आणि मेन्समध्ये स्कोअर मिळवतात. आता त्यांना तिथे 20 जरी मार्क्स मिळाले तर डेफिनेटली काय होणार आहे, ते पास होणार आहे, कारण त्यांनी तेवढी मेहनत केली आहे रायटिंग प्रॅक्टिसवर. मग आता तुमचं काय, तुम्हाला एवढा वेळ भेटत नाही, मग तुम्ही काय करायचं. सो डेफिनेटली तुम्हीही आत्तापासूनच तयारीला लागायचं. जेवढाही आपला टाईम मॅनेजमेंट करता येईल तेवढा टाईम मॅनेजमेंट करायचा. हा सगळा टाईम मॅनेजमेंट करून त्यांच्यापर्यंत आपण कॉम्पीट केलं पाहिजे. आपल्याला हायर स्कोअर मेन्समध्ये करणं गरजेचं आहे. क्लिअर. सो या पद्धतीने आपल्याला आता जायचं आहे. मी रोज 2-3 दिवसाआड तुम्हाला इथे व्हिडिओ देणारच आहे. हाऊ आन्सर रायटिंगवर देणार आहे, सगळ्या गोष्टींवर देणार आहे. आता क्लासेसबद्दल सांगायचं जर झालं तुम्हाला, तर क्लासेसच्या कोर्सेस जे आहेत ते अवेलेबल आहे. 21 तारखेपासून आपले इथे क्लासेस सुरू होणार आहे. 21 तारखे या 22 तारखेपर्यंत आपले ॲडमिशन्स फुल होऊन जातील. त्याच्यानंतरही तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. पण जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, 55 मार्क आहेत तुम्हाला, तर यू कॅन गो विथ द मेन्स कोर्स, जो की मी अत्यंत कमी फीजमध्ये इथे तुम्हाला अवेलेबल करून देते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि हा जो स्कोर तुमचा, हा जो कोर्स आहे तुमचा, याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे काहीही पूर्ण तुमचे ॲक्ट आहेत, CRPC आहे, CPC आहे, एव्हिडन्स आहे, पार्टनरशिप आहे, सेल ऑफ गुड्स आहे, त्यानंतर तुमचे SC ST आणि रिप्रेझेंटेशन्स आहेत, हे सगळे जे पूर्ण ॲक्ट आपल्याला सिव्हिल प्लस क्रिमिनल आहे, यांचा सिव्हिल पेपरचा अभ्यास कसा करायचा, क्रिमिनल पेपरचा अभ्यास कसा करायचा, आणि त्या प्रत्येक प्रश्नांची आन्सर रायटिंग कशी करायची, CPCमधनं किती ॲव्हरेज प्रश्नांचं आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील आणि त्याचं आन्सर रायटिंग कशी करायची, आणि त्या पूर्ण आन्सर रायटिंगच्या नोट्स मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. सो आणि रोज आपण क्लासमध्ये आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. डेली तुमचा 1.25 ते 2 तास क्लास राहणार आहे मेन्स एक्झामिनेशनचा. तुम्ही इथेच माझ्यासोबत आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहात. इथे मी बोर्डवर लिहिल, तर तुम्ही तिथे तुमचं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा. जेवढेही आन्सर रायटिंगचे लेक्चर्स आहेत, PDFs आहेत, ह्या सगळ्या तुमच्या त्याच कोर्समध्ये अवेलेबल राहील, ज्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं आहे. नंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, किंवा सायमल्टेनियसली लावू शकता तुम्ही. आता लगेचच जजमेंट रायटिंगचा कोर्स सुरू होत आहे. तेही जजमेंट रायटिंगच्या कोर्समध्ये ऑलरेडी नोट्स आपण टाकणं सुरू केलेलं आहे. सिव्हिल क्रिमिनल प्रकारचे दोन्हीही प्रकारचे जजमेंट्स आपण त्यामध्ये अपलोड करणं सुरू केलेलं आहे. तो त्या ग्रुपचं जे आहे ते सबस्क्रिप्शन वेगळं आहे. त्या ग्रुपचं सबस्क्रिप्शन हे आहे, त्या बॅचचं सबस्क्रिप्शन हे आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जजमेंट्स तुम्ही माझ्याकडनं कलेक्ट करू शकता. आणि हाऊ टू राईट अ जजमेंट हे सगळं मी तुम्हाला त्यामध्ये शिकवणार आहे. इश्यूज कसे फ्रेम करायचे, फाइंडिंग कशा काढायच्या, स्टोरी कशी लिहायची, काही वेगवेगळे शब्द असतात ते कसे टाकायचे, त्यामुळे मार्कांचं जे ॲव्हरेज आहे ते वाढतं, वेटेज वाढतं. लाईक भरपूर सारे शब्द असतात ज्युडिशरीचे, ठीक आहे की नाही, तर ते वेगवेगळे शब्द आपण त्यामध्ये कसे टाकायचे, ॲज अ प्रुडंट मॅन नाही तर ॲज अ जज म्हणून आपण इथे जजमेंट कसं लिहायचं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे की नाही. नोटिंग कशा काढायच्या, सेक्शन्स कुठले तिथे लागतील. मग सिव्हिलमध्ये आपण कधी सेक्शन्स टाकत नाही, पण टाकले तर त्याचे होईल का व्यवस्थित, किंवा असे काही मेन जजमेंट असतात त्याच्यामध्ये आपण सायटेशन्स देऊ शकता. डेफिनेटली सायटेशनचाही फरक पडतो, सायटेशन्ससुद्धा देऊ शकता. हाऊ टू फ्रेम अ चार्ज फ्रेम कसा करायचा. येस, आपल्याला JMFCच्या सिलेबसला चार्ज फ्रेम नाही करावा लागत, तरी पण आपण 4-5 ओळी तिथे लिहिल्या तर त्याचं वेटेज वाढू शकतं. एक्झिबिट काय असतात, ते एक्झिबिट कुठून सुरू होतात, याच्यावर सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ यूट्यूबवरही सुद्धा बनवून देणार आहे. क्लासमध्ये तर आपण शिकणारच आहोत, क्लासमध्ये आपण खूप डीपली शिकणार आहोत.
जरी मी तिथे लिहित असेल की 15 दिवसाचा कोर्स, 20 दिवसाचा, पण आधीच्या स्टुडंटला माहिती आहे जोपर्यंत आपलं प्रॉपरली कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण करत नाही. इवन आता काही अप्लिकेशन्स पण येतात, TI इंजंक्शन्स येऊ शकतं, मेंटेनन्स येऊ शकतं, बिकॉज JMFC ट्रायबल बाय आहे, ते आपण कधीच शिकत नाही. आणि मग वेळेवर नंतर ते आल्यावर काय करणार, त्यामुळे मेंटेनन्सच्या ऑर्डर्स कशा काढायच्या, इंटरिम्स ऑर्डर कशा करायच्या, इंटरलोकेटरी ऑर्डर काय आहेत, ठीक आहे की नाही, ट्रायल कुठून सुरू व्हायचं, डिस्चार्ज काय, सेक्शन्स काय, ॲक्विटलचे काय, कन्व्हिक्शनचे काय, मग 1/4 पनिशमेंट कशी काउंट करायची, डिफॉल्टर काय, प्रोबेशन्स काय, ठीक आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता जजमेंट रायटिंगच्या बॅचेसमध्ये शिकणार आहोत. त्या पोर्शनला वेगळंच ठेवा. 20 आणि 20 40 मार्कापैकी मला कमीत कमी 30-32 मार्क पडले पाहिजे, हे कमीत कमी हे बाजूला तुम्हाला ठेवून द्यायचा एवढा स्कोर, ठीक आहे की नाही. आणि मग बाकीचा जो सिलेबस आहे तो आपण या बॅचमध्ये संपवणार आहोत. हा जो 40 मार्काचा सिलेबस आहे तो आपण वेगळ्या बॅचमध्ये संपवणार आहोत. आणि मोर ओव्हर एसे रायटिंगसुद्धा करणार आहोत, पण एसे रायटिंग आपण आत्ताच सुरू करणार नाही आहे, आपली जेव्हा मेन्सची तारीख येईल तेव्हा, ठीक आहे. ह्या सगळा झाला तुमचा कोर्सेसची डिटेल्स. तुम्हाला इथे ज्युडिशियल विंग्स प्रॉपरली तुम्हाला प्ले स्टोअरवर टाईप करायचं आहे आणि खाली गेल्यानंतर स्टोअर्समध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस अवेलेबल मिळणार आहे आणि ते सबस्क्रिप्शन करून 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या ह्या बॅचेस सगळ्या सुरू होणार आहे. ओके, सो हे झालं तुमचं JMFC मेन्स एक्झामिनेशनची स्ट्रॅटेजी. प्रिलिम्ससाठी सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, जे की 18 नोव्हेंबरला तुमची प्रिलिम्स आहे. हाऊ टू क्रॅक द प्रिलिम्स विथ द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अँड विथ द स्मार्ट स्ट्रॅटेजी, एक डिफरंट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. आता या मेन्स एक्झामिनेशनला कसं डील करायचं, आन्सर रायटिंग विच इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट, डोंट स्किप दॅट. कुठलेही बुक्स आणा, बुक्समध्ये खूप डिटेल्स दिलं असतं, एक्सप्लेनेशन अँड ऑल दॅट, त्यामध्ये जर गेलं तर आपल्याला खूप वेळ लागतो. एखाद्या पर्टिक्युलर प्रोव्हिजनला घ्या आणि त्याचं आन्सर कसं लिहायचं तेवढं लिहायचं, सफिशियंट आन्सर, तेवढंच जर मटेरियल तुम्हाला प्रॉपरली मिळत असेल आणि त्यावर डिस्कशन होत असेल, ते कसं लिहायचं, स्पेलिंग मिस्टेक कशा टाळायच्या, एक्सेसिव्हमध्ये नाही जायचं तर लिमिटेडमध्ये नाही जायचं, हा जो सगळा आपण इथे गाभा घेऊन येत आहोत या कोर्समध्ये, दॅट इज द मेन्स एक्झामिनेशन आन्सर रायटिंग कोर्स, तर तुम्ही हा जॉईन करू शकता आणि सबस्क्रिप्शन याचं घेऊ शकता. आणि देन सबस्क्रिप्शन झाल्यानंतर आपला कोर्स हा सुरू होणार आहे. सो थँक्यू सो मच. पण आन्सर रायटिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, तर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस नक्कीच सुरू करा, ज्यांनाही 55पर्यंत मार्क्स पडलेले आहे या मागच्या प्रिलिम्समध्ये. आणि पुढच्या प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामिनेशनसाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.